ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ एकनाथी भागवत अध्याय 11 भाग पहिला. हे ओंकार रूप श्री गुरु, तुला नमस्कार असो. तू सत आणि चित यांचा मेघ आहेस. स्वानंद जीवनाची तू वृष्टी करतोस. तेणे करून मुमुक्षुरूपी मयुरांना आनंद होऊन ते मोठ्या हर्षाने नाचू उडू लागतात. तो भरून आलेला मेघ पाहून तो सोहम मी ब्रह्म आहे या भावनेचा टाहो फोडतात आणि रोमांचरूपी पिसारा उभारून सत्वाचा मोठ्या झपाट्याने नाच करू लागतात. ते स्वानंदाच्या भराने नाचत असल्यामुळे त्यांच्या खऱ्या अंगालाच डोळे फुटून ती सारी पिच्छेच देखणी होऊन जातात. म्हणूनच ती पिसे श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर धारण करतो. तो मेघ समोरून पाहून आर्तरूपी चातके तोंड पसरतात. तेव्हा तोंडात एक बिंदू पडला की पुरे ते सुखी आणि नित्य निर्दोष होऊन राहतात. अर्थाची तृषा तत्काळ नाहीशी होते. ते स्वानंद जलाने तृप्त होऊन हर्षकल्लोळाचे सुख सोहळे भोगतात. उत्तम आणि निर्मळ भूमी पाहून व काळवेळ लक्षात आणून ते मेघवृष्टी करतात. त्यांची ती सारखी व जोराची वृष्टी सुरू झाली म्हणजे पाण्याच्या अनिवार्य लाटा उसळतात. त्या कृपेचा वर्षाव करून झाला म्हणजे शिष्यरूप नदीला पूर येतो आणि विकल्परूप केरकचरा तो महापूर सरसकट वाहून नेतो. नंतर ती निर्मळ प्रवाहाच्या जलाची नदी चिदैक्य सागराला जाऊन मिळते आणि त्याच्याशी समरस होऊन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होते. नंतर वैराग्याच्या राबाने शुद्ध केलेली जमीन आपल्या अंगच्या ओलाव्याने आपोआपच भिजते व कठीणत्वाला टाकून मृदू होते. पण तीत बी उगवून रान माजलेले नसते. अशा त्या भूमीवर पाण्याचा सतत वर्षाव होऊ लागला म्हणजे वासनेची डिखळे विरून जातात. ती सद्वाची ओल चढून ज्ञानाची वाफ निघू लागते. तेव्हा तेथे आत्मबीज न पेरताच आपोआप परिपूर्ण अंकुर फुटून शेत स्वभावताच जोमाने पिकते. त्यातील दाणा जात्याच भरीव असतो. परमकृपेच्या पोषणाने समदृष्टीची कणसे पिकतात. परमानंदाने सृष्टी भरून जाते आणि ऐक्याने जीवाशिवाची देवघेव होते. दुःखरूप दुष्काळ नाहीसा होऊन सुखाचा सुकाळ उदयास येतो. कृपाघन सद्रूपू कृपेचा वर्षाव करू लागला म्हणजे सच्छी शस्यांमध्ये आनंदाचा कल्लोळ उत्पन्न होतो. आत्मज्ञानरूप पर्जन्याच्या धारांचा वर्षाव होऊ लागला की त्याबरोबर अनेक अवताररूपी गारांचीही वृष्टी होते. त्या गारा कार्यानुरूप त्या त्या आकाराच्या होऊन शेवटी विरून निराकाराला पोचतात. त्या पर्जन्याचे तुषार दैवयोगाने जडमुठाला लागते व त्यांचा शिंतोडा जरी अकस्मात त्यांच्या तोंडात पडला तरी तो संतांच्या सभेमध्ये मान्य होऊन बसतो. श्रीहरिरूपी सद्गुरू महामेघाची कृपा ज्यावर वळेल तोच चराचरामध्ये धन्य होऊन देवात व मानवातही पूज्य होतो. गुरु शब्दाचा अर्थ अत्यंत जड होय, पण तो स्वतः तरुण शिष्यालाही तारतो इतका तो हलका आहे. त्याचा आदी मध्य आणि अंत वेदांना सुद्धा स्पष्ट कळत नाही. तो आनंदघन सद्गुरू श्री जनार्दन मला वळला आणि त्याचे एकपणा नाहीसा होऊन ह्या एकाला पावन करून सोडले. आणखी पहा, आत्मज्ञानाचा बोध करून एक तेच अनेक व अनेक तेच एक हेही निश्चित करून दिले. निजात्मक्याचे ज्ञान करून देऊन त्या ऐक्यानेच भक्तिमार्गाला लावून दिले आणि आपलीच कथा वर्णन करण्याकरता मला श्री भागवत सांगण्याला पुढे केले. त्या भागवतातील कथा हीच की 10व्या अध्यायाच्या शेवटी उद्धवाने श्रीकृष्णाला बद्धांची आणि मुक्तांची व्यवस्था विचारली. उद्धवाचा प्रश्न फार गहन. तो श्रीकृष्णांनी ऐकल्यावर ते आता आपल्या अंतःकरणातील गुह्य ज्ञान उद्धवाला सांगणार आहेत. ती प्रश्नोत्तरे श्रवण केली असता जन्ममरणाची धरणे उठेल, संसाराचे खत फाडले जाईल व विषयांचे घेणे देणेही चुकेल. मोक्षमार्गातील यात्रेकरू जे बिचारे अनेक साधने करून बेजार झाले असतील त्यांनाही बंधमोक्षाच्या ओढी जिंकण्याकरता झटपट इकडे येण्याची त्वरा करावी. आणखीही जे कोणी जपत
पादी साधने करून किंवा ध्येय ध्यानादी अनुष्ठाने करून हैराण झाले असतील, त्यांनीही लवकर येऊन या साधनाने ज्ञानाज्ञाने जिंकून टाकावीत. अशी ही कथा मोठी गहन आहे. याकरता श्रोत्यांनी सावध व्हावे. एकनाथ विनंती करतो की आज स्वानंद घन असा जो जनार्दन तो प्रसन्न झाला आहे. या 11च्या अध्यायामध्ये बद्ध आणि मुक्त यातील भेद आणि साधूचे लक्षण इतके श्रीकृष्ण सांगेल. त्यातच प्रसंगानुसार भक्तीचे लक्षण व 11ही पूजेची अधिष्ठाने सांगण्यात येतील. इतके निरूपण श्रीहरी आता करणार आहेत. उद्धवा, बद्ध आणि मुक्त या अवस्था तू खऱ्या आहेत असे म्हणशील, तर त्या मुळीच खऱ्या नाहीत. त्या कशा ते आता सांगतो ऐक. खरे म्हणशील तर माझ्या स्वरूपामध्ये बद्ध आणि मुक्त या अवस्थाच मुळी नाहीत. तो सारा गुणांच्या कार्याचा परिणाम आहे. त्यांचा संबंध खरोखर माझ्याकडे काहीच नाही. माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बद्धपणाही नाही आणि मुक्तपणाही नाही. हे पहा, गुणांच्या कार्यानेच गुणामध्ये बद्धतेचा आणि मुक्ततेचा भास होतो. गुण हे समूळ माईक आहेत. मी मायेपासून वेगळा असून गुणातीत आहे. सत्याला जर असत्य बाद आणतील तर ते सारे लोक मृगजळातही बुडतील. चित्रातील वणव्याने जेव्हा गावचे गाव जळून फस्त होतील, किंवा स्वप्नातील द्रव्याच्या ढिगाने जेव्हा देवघेव चालेल, किंवा सूर्याला जेव्हा प्रतिबिंब गिळून टाकेल, पुरुषाला छाया बांधून घालेल, समुद्र हा मृगजळात बुडून जाईल, तेव्हाच गुणांच्या त्रिकुटाने मी बांधला जाईल. जिभेला जर केस फुटतील, तळहातावर जर हाडे उगवतील, डोळ्यात जर पर्वत शिरेल, तरच मी गुणांच्या संगतीने जखडला जाईल. आकाश जर साबळीत अडकून राहील, किंवा वाऱ्याच्या कपाळावर जर काजळ चढेल आणि विजेच्या मस्तकावर जर लोक बाशिंद बांधतील, किंवा आकाश तोडून समुद्रामध्ये पडेल, पर्वतांसह वर्तमान सारी पृथ्वी वाऱ्याने उडून जाईल, सूर्य अंधारामध्ये अडखळून पडेल, तरच मी गुणांमध्ये सापडेल. केवळ अधांतरी आकाशात सरोवर असावे, त्यात अनेक प्रकारची मनोहर कमळे उगवावी व त्यातील मकरंद भ्रमरांनी सेवन करावा, असे जेव्हा खरोखर घडेल, तेव्हाच मी आत्मा गुणांच्या संगतीने नाना प्रकारे विषय भोग भोगून मग त्या विषयांच्या लालचीने स्वतः गुणांनी बांधला जाईल. 3 गुणांच्या अधीन होऊन वागू लागेल, म्हणजे गुणकार्याशी तादात्म्य होते आणि त्यामुळे भ्रमिष्ठाला बद्ध व मुक्त या अवस्थांचा व्यर्थ भास मात्र होतो. आता तू म्हणशील की गुण आणि आत्मा हे भिन्न भिन्न आहेत. हे जरी खरे मानले तरी गुणांच्या संगतीत आत्मा असला म्हणजे तो अवश्य विकारी होईल. पण बाबा, अग्नीच्या संगतीने भांडे तापते, भांड्याच्या संगतीने पाणी तापते आणि पाणी तापले म्हणजे धान्य शिजते. त्याप्रमाणे आत्मा काही विकार पावणारा नव्हे. अग्नीच्या तापाने आकाश काही तापत नाही. त्याप्रमाणे आत्मा ह्या गुणांच्या संगतीत असला तरी विकार पावत नाही. नट अंधळा झालेला दिसला तरी तो काही अंधळा झालेला नसतो. त्याप्रमाणे आत्मा हा गुणांच्या संगतीने वावरत असलेला दिसला तरी तो निर्गुणपणानेच स्थित असतो. सोंगाड्या अंधळेपणाच्या कृतीने काही खरोखर अंधळा होत नाही. त्याप्रमाणे आत्माही गुणांच्या संगतीने बद्ध होत नाही, कारण गुण हे माईक आहेत आणि आत्मा हा शुद्ध आहे. त्यांचा आणि ह्यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. आत्मा हा व्यापक आहे आणि गुण हे एकदेशीय आहेत. या दृष्टीने पाहिले तरीसुद्धा त्याला बंधन शक्य नाही, कारण रांजण समुद्राचा घोट कसा घेऊ शकणार? मोहरीमध्ये जर मेरू पर्वत राहील, पशामध्ये जर पृथ्वीचा समावेश होईल, मुंगी जर हत्तीला गिळून टाकेल, काजवा जर सूर्याचा घास करील, माशी जर ब्रह्मांड बगलेत मारील, पतंग जर प्रलयानलाच्या स्वाहा करील, तर आत्म्याला गुणांना एकत्र होऊन गुणांच्या पाशात बांधता येईल. याप्रमाणे बद्धता प्राप्त होणे हे मुळी असंभवनीय आहे. बद्धता गेली की तिच्याबरोबर मुक्तताही गेलीच. म्हणून मी आत्मा म्हणून जो आहे तो खरोखर बद्ध मुक्त अवस्थांच्याही पलीकडचा आहे. स्वप्नातला मोठा पुण्यवान किंवा महापातकी दृष्ट हे दोन्ही जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे मिथ्या, त्याप्रमाणे आत्म्यामध्येही बद्धपणा आणि मुक्तपणा हे दोन्ही मिथ्या होत. म्हणून जीवात्म्याला बद्धता आहे म्हणतात.
ते खरे नव्हे. मग मला परमात्म्याला बद्धमुक्त अवस्था कशाची? बिंबात किंवा प्रतिबिंबात मळ नाही. तो आरशाच्या काचेत असल्यामुळे प्रतिबिंबाच्या देहावरच मळ लागला आहे असे वाटते. तो मळ जर काढावयाचा असेल तर तो आरसाच चरकावर धरून घासला पाहिजे. ते सोडून प्रतिबिंबच सहाणेवर घासावे की संयुक्तिक नव्हे. त्याचप्रमाणे जीवामध्ये आणि शिवामध्ये दोष नसतो, तो अंतःकरणामध्ये असतो. हे चित्तच शुद्ध केले म्हणजे बंधाची आणि मोक्षाची दोघांचीही बोळवण झाली. त्याप्रमाणे गुणांच्या कार्यापासून उद्भवणारे जे नाना प्रकारचे दोष आहेत ते सारे अविद्यात्मक आहेत. ते मूर्ख लोक स्थूल बुद्धीने जीवांच्याच अंगाला लावतात. प्रबळ झालेले गुण जेव्हा सत्वबुद्धीने झडून जातात तेव्हाच अविद्येपासून लागलेले दोष नाहीसे होतात आणि अविद्याच निर्मळ सविद्या होते व जीवच शिव होऊन राहतो. जीव आणि शिव ही दोन्ही नावेही जेव्हा माझ्यामध्ये एकरूप होऊन जातात तेव्हाच माझ्याच एकाशिवाय दुसरे ह्या जनात किंवा वनात काहीच राहत नाही. जीवभावनेमध्ये पाहिले तर मी जीव आहे आणि शिवभावनेने पाहिले तर मीच शिव आहे. मी एकही नव्हे आणि अनेकही नव्हे. माझा अनुभव मलाच माहीत. आता येथे कदाचित तू अशी शंका घेशील की जीव शिव सारेच जर तू आहेस, तू शुक वामदेव हेच का मुक्त आणि इतरांना जड जीव का म्हणतात? जीवाच्या रूपानेही खरोखर जर तूच आहेस तर हा असा भेदभाव का? ही शुक वामदेवांची अवस्था वेदशास्त्र संमत आहे. वेदवाक्य तर तिन्ही लोकात प्रमाण धरतात. त्यामुळे हे बोलणे विलक्षणच दिसते. म्हणून खोटे आहे असे जर म्हणशील तर तसेच का होईना, वेद म्हणतो ते खरेच आहे. ते वेदांचे बोलणे म्हणजे माझे स्वाच्छस्वास आहेत. पण तोच मी स्वतः आपल्या तोंडाने जे सांगतो त्याला तू खोटे का म्हणतोस? जो मी वेदांनाही बोलविणारा सर्व शास्त्रांचा मूळ करता त्या माझे भाषण तू खोटे म्हणतोस, तेव्हा तू मोठाच शहाणा झालास. वेदांचे बंड 3 प्रकारचे आहेत. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशी त्यांची 3 कांडे म्हणजे 3 विभाग केलेले आहेत. पाखंडी मनुष्य त्या वेदवाक्यांवरूनच अवाच्य सव्वा तोंड सोडतो. वेदांच्या अनुषंगानेच नाना मतभेद व नाना प्रकारचे वाद मात्र उपस्थित होतात. पण तो वेद माझा परोक्षवाद म्हणजे केवळ शब्दज्ञान आहे. त्यापासून तत्त्वज्ञानाचा बोध कसा होईल? शब्दज्ञान आणि ब्रह्मज्ञान ही दोन्ही बाह्य दृष्टीने सारखीच दिसतात. ज्याप्रमाणे वाल आणि वालभर सोने हे दोन्ही वजनामध्ये सारखेच होतात, परंतु वालाची आणि सोन्याची मोलामध्ये कधी बरोबरी व्हायची नाही, त्याप्रमाणे वेदवाद आणि ब्रह्मस्वरूपाचा अनुभव ही दोन्ही सारखी नव्हत. जो मी हरिहराला सुद्धा मान्य आहे त्या माझे बोलणे तू अप्रमाण समजतोस, हा केवळ तुझा ज्ञानाभिमान आहे. हाही ज्ञानाभिमान सोडून दे. माझे भाषण म्हणजे सत्यातील सत्य आहे असे खात्रीने समज, तरच परमार्थ साधेल. हे माझे वचन ब्रह्मलिखित समज. उद्धवा, माझ्या दृष्टीने वशिष्ठ वामदेवादी सर्व लोकांमध्ये मला बद्ध किंवा मुक्त असा भेदच दिसत नाही. हाच माझा खरा आत्मानुभव आहे. मुक्तांच्या दृष्टीने पाहिले तर सारी सृष्टीच मुक्तच दिसते. तेव्हा शुक्राची आणि वामदेवाची गोष्ट तेथे वेगळी कशी राहील? बद्धमुक्ताहून भिन्न असा मी चिद्वन परमात्मा आहे. आता तू जीवाला बंधन आहे असे म्हणशील तर तेही खरेपणाने घडत नाही. स्वप्नाची स्थिती 2 घटकाच असते, पण तेवढ्या वेळामध्ये अनेक जन्म अनेक जातीत झालेले दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणे संसार व त्यातील अनुभव मिथ्या आहे. नसता भास जिथल्या तेथे मावळतो तेव्हा देहामध्ये मोठा हाहाकार उडून जातो. गेले गेले, मेले मेले, नाही नाही असे म्हणतात. त्यांचे नाव शोक. फुटक्या भांड्यात पाणी भरले आणि त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसू लागले म्हणजे माझे सुंदर रत्न म्हणून मूल ते भांडे पोटाशी आवळून धरते, पण पाणी सारे लवकरच गळून जाते आणि लागलाच चंद्रही नाहीसा होतो. त्यामुळे ते मूल तळमळत बसते. याचेच नाव शोक. अथवा घागरीतील चंद्र धरावायला गेले तर तो मुलाच्या हातात येत नाही, म्हणून ते जे जे दुःख करीते त्याचेच नाव शोक. अर्शातील द्रव्य काढण्याकरता अर्शातच खोदू
लागतो आणि तो फुटला म्हणजे बुडलो म्हणतो. याचेच नाव भयंकर शोक. नसलेल्याच वस्तूंच्या ठिकाणी मी आणि माझे अभिमान बाळगतो, तेच मोहाचे लक्षण होय. त्यात संधीच्या भयंकर ममता उत्पन्न होते. मृगजळाचे तळे पाहून त्याने रायकेळी पिकतील म्हणून मृगतृष्णतेने पाणी अष्टप्रहर राखीत बसतो. त्या मृगजळाकडे कोणी फिरकू लागला की चवताळून त्याच्याशी तंटा करावयाला लागतो. असा भ्रांतीने मोहांध झाल्यामुळे सत्याचा विवेक करवत नाही. त्याप्रमाणे पुत्रापासून मोठी सुखप्राप्ती होईल असे आईबाप म्हणत असतात. या भ्रांतीने केवळ त्यास मोह पडलेला असतो, कारण शेवटी पुत्र त्यांच्या अंगठाच दाखवतात. गंधर्व नगरातील रचना पाहून मनाला अभिलाष उत्पन्न व्हावा आणि ते घेण्यासाठी ज्याप्रमाणे मोठ्या खटपटीने सैन्य तयार होते, त्याप्रमाणे देहातील अभिमान हा मिथ्या होय. देहसंबंधी ममता फार कठीण असते. प्राण्यांना ममतेचा अभिमान लागून राहतो. हेच मोक्षाचे मूळ लक्षण आहे. तात्पर्य, अहम आणि ममता हीच मोहाची मातापितरे आहेत. त्यांच्याच योगाने उत्तरोत्तर बळावून मोह हा जनांना भूल घालून सोडतो. एखादे विष चाखायला गेले असता मधुर लागते, त्याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या विषयांची आसक्ती धरतात आणि त्यांची अनेक प्रकारे सतत प्राप्ती झाली म्हणजे त्यालाच सुख असे नाव देतात. विषय लाभामध्ये जो हर्ष होतो त्यालाच सुख असे म्हणतात आणि विषयाचा नाश झाला की तेच दुःख, त्यालाच असुख असे नाव देतात. शोक, मोह, दुःख, सुखदुःख ह्याचेच देहाची प्राप्ती होते. देहाभिमानामुळेच अनेक दुःखदायक देह घ्यावे लागतात. जो ज्या तीव्र ध्यासाने मरण पावतो त्याच रूपाने जन्म घेऊन येतो आणि जो द्वेषरूपानेच मरण पावतो तो द्वेषरूपानेच जन्माला येतो. सर्प आणि मुंगूस यांची पूर्वजन्मीची वृत्ती वैराचीच असते, म्हणून वैराच्याच स्वरूपाने जन्मास येतात. मरणकाली जी वासना शिल्लक राहते ती गतीच प्राण्याला प्राप्त होते. म्हणून अंतःकरणामध्ये अंतकाली खरोखर जी प्रबळ वासना उत्पन्न होते त्या गतीला तो प्राणी जातो असे वेद आणि पुराणेही सांगतात. पुरुषाबरोबर छाया जशी मिथ्या तशी ब्रह्मामध्ये मायाही मिथ्या आहे. तीच गुणांच्या कार्याला उत्पन्न करते आणि देहाचा भास करून देण्यालाही मूळतीच. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये मी एकटेच असते तरी ते अनेक प्रकारची स्वरूपे धारण करते, त्याप्रमाणे चैतन्याचे जे अन्यथा भाव तेच सारे चराचर होय. तात्पर्य, संसाराला खरोखर अस्तित्वच नाही. तेथे सुखदुःख कोठचे आणि काय हे पहा. देहाशिवाय छाया ही पडणार कोठे? जे जन्मालाच आले नाही ते काळे का गोरे आहे हे काय सांगावे? सारेच मुळी स्वप्नासारखे आहे. वास्तविक संसार काहीच नाही. त्याप्रमाणे दोन्ही लोकांमध्ये वस्तुविरोधाचा उत्कृष्ट रीतीने परिहार केला आणि अनुभवाने जी खूण पडते तीच सत्याला कधी बाधा आणत नाही. डोळ्याला बोट लावले म्हणजे दोन्ही चंद्र दिसू लागतात, पण आकाशामध्ये काही दोन चंद्र असत नाही. त्याप्रमाणे निराकारामध्ये मिथ्याभास होतो, जिचा आत्मज्ञानानेच प्रलय होतो. अहम ब्रह्मास्मी अशी निरंतर भावना राहते, तीच शुद्ध विद्या होय आणि तीच अविद्येचा नाश करणारी आहे असे समज. मी पापी, मी कपाळकरंटा अशीच जेथे निरंतर भावना स्फुरत असते तीच सारी अविद्या होय आणि तीच अनेक प्रकारचे संशय उत्पन्न करते. एक जीवाला बंधीत घालते आणि एक जीवाचे बंधन तोडून टाकते. हे उद्धवा, या दोन्ही माझ्याच अनादी शक्ती होत. तू चिन्मात्र चैतन्य घन आहेस. चित्स्वरूप असल्यामुळे वृत्तीशून्य आहेस. सदा सर्वदा निधर्मपणाने राहणार आहेस. तेव्हा तुला शक्ती कशाच्या अशी व्यर्थ शंका काढण्याचे कारण नाही. जी सूरनरांच्याही कब्जामध्ये सापडत नाही आणि ती माझी मायाच या शक्तींना जन्म देते. तिला सत म्हणावी तर ती तात्काळ नाश पावते, असत म्हणावी तर तिचा भास होतो. तिनेच जगाला नाम व रूप यांचे वेड लावून दिले आहे. तिला खरी आणि खोटी असे म्हणताच येत नाही, म्हणून तिला अनिर्वचनीय म्हणजे शब्दांनी वर्णन करता न येणारी असे म्हणतात. तिनेच विद्या आणि अविद्यारूप पिले आपल्या पंखाखाली
वाढवली आहेत. विद्या आणि अविद्या या काही आजकाल केलेल्या नाहीत, त्या अनादी शक्ती आहेत. मायेच्या ह्या दोन वृत्ती आहेत, यांच्या योगानेच बंधाचा व मोक्षाचा भास होतो. तू म्हणशील अशी ही माया कोण आहे? तर तुझी कल्पना तीच माया होय. तिच्यामध्येच बद्धता आणि मुक्तता याचे स्मरण होत असते, हे लक्षात ठेव. आता बंध मोक्षाची जी स्थिती असते ती मी तुला स्पष्ट व यथातथ्य रीतीने सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. ज्याला माझी आराधना स्वप्नातसुद्धा माहीत नाही, ज्याला माझे भजन घडत नाही, त्याच्यामध्ये संपूर्ण अविद्या भरून जोराने वाढत असते आणि जो माझ्या ठिकाणी अत्यंत तत्पर असतो, अष्टप्रहर भजनात मग्न असतो, तो ब्रह्मविद्येचे घर होय. त्याच्या ठिकाणी ती निरंतर वाढत असते. जेथे माझ्या भजनाचा उल्हास होतो तेथे अविद्या नाहीशी होते, त्यांच्यातच ब्रह्मविद्येचा प्रवेश होतो, अशा भक्तांचा पक्का विश्वास असतो. येथपर्यंत मी बंधाचे कारण आणि मोक्षाचे साधन हे भक्तीची दृढ स्थापना होण्यासाठी म्हणून बोललो. बंध आणि मोक्ष म्हणून ज्या दोन वृत्ती आहेत त्या तू मायेच्या शक्ती म्हणतोस, तेव्हा माया हीच मोक्षदाती झाली. पण हे कृष्णा, असे कसे घडेल? कारण मायाच जर मोक्षदाती झाली तर तुझी भक्ती तरी कशाला करावी? तर हे श्रीकृष्णा, यातील सत्य कोणते त्याचा निश्चय सांगावा. तेव्हा कृष्ण उद्धवाला म्हणाले, छायेला काही स्वतः चलनवलन नाही, त्याप्रमाणे मायेलाही काही स्वतःचे सामर्थ्य नाही. मग ती मोक्षप्राप्ती देईल. मायेचा नियंता जो विष्णू, तोच मोक्षाचा दाता आहे. तोच जीवाचे बंधन तोडून सायुज्यता देतो. यावर तू म्हणशील की अविद्येने आणि काम्यकर्मे दूत अष्टाध्याने जीवाला मोठे बंधन घडते, तर ब्रह्मविद्येने आणि निष्कर्माने तोडते. असा बोध गुरुही श्रुतीच्याद्वारे मोठ्या निश्चयाने करीत असतात. यात विष्णू हा कर्ता झाला काय? नाही. मग तो मोक्षदाता कसा होईल? पण उद्धवा, अशा विकल्पाची गोष्टसुद्धा काढू नको, कारण गुरुरूपाने विष्णूच असतो. श्रुतीचा अर्थही स्वतः विष्णूच आणि शमदमादिक जे साधन आहे तेही विष्णूच होय, असे तू समज. इतकेच नव्हे तर शिष्याच्या बुद्धीला जे ज्ञान होते तेही खरोखर विष्णुरूपच आहे, हे लक्षात ठेव. अशा प्रकारे श्री विष्णूच आपल्या भक्तांना मोक्ष देणारा आहे. त्या मोक्षाचा परिपाक जी समाधी, तीही श्री विष्णूच होय. समाधीतील समाधी सुख तेही खरोखर श्री विष्णूच. सनातन ब्रह्म, परिपूर्ण परमात्मा असा जो विष्णू, तो मीच आहे. मी कृपाळूपणाने भक्तांना भवपाशातून मुक्त करतो. आता गेल्या 3ऱ्या श्लोकातील आलेले पद जे शरीरिणा, त्या पदावरून जीवाला बंधन घडते असा ध्वनितार्थ निघतो, त्याचेही लीलेने निवारण करतात. एकालाच खरोखर बंध मोक्ष घडतो का? घडत नाही. या उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्टपणे देत आहेत. लाकडाच्या कमी जास्तपणामुळे अग्नी हा कमी जास्त होतो. त्यातील एखादी ठिणगी आकाशात उडून जाते, पण आत्मस्वरूपामध्ये घटणे किंवा वाढणे नाही. मग त्याचा अंश भासावयास अवकाश कोठला? ज्याच्या योगाने आत्मज्ञान उत्पन्न होईल अशी बुद्धी उद्धवापाशी होती. म्हणून मोठ्या प्रेमाने श्रीकृष्ण त्याला महामते असे म्हणाले. अशी मोठ्या प्रेमाने हाक मारून उद्धवाला म्हणाले, ऐक, नीट लक्ष दे. या श्लोकाचा अर्थ फार खोल आहे, याची धारणाच धरली पाहिजे. म्हणून जगज्जेठी श्रीकृष्णांनी उद्धवाची पाठ थोपाटली आणि म्हणाले, ही अतिशय गुह्यातील गुह्य गोष्ट तुझ्यावर कृपा आहे म्हणून तुला सांगतो. पाठ थोपटण्याच्या निमित्ताने आपली शक्ती त्याच्या अंगात घातली आणि त्या योगाने उद्धवाच्या अंतःकरणामध्ये अद्वैत ज्ञानाचे लक्षण प्रकट केले. हे उद्धवा, ज्याप्रमाणे दिवे पुष्कळ असले तरी प्रकाश एकच अभिन्न असतो, त्याप्रमाणे खरोखर त्रिभुवनामध्ये जीव हा येथून तेथून एकच आहे. 2 दिवे एक होतात, त्याप्रमाणे 2 पंथ्या काही एक व्हावयाच्या नाहीत. भेद हा जडापाशी उत्पन्न होतो आणि अजडामध्ये एकवृत्ती असते, ऐक्यवृत्ती असते. चंदनाचे तुकडे पुष्कळ असतात, पण त्या सर्वांमध्ये सुवास एकच असतो. त्याप्रमाणे जीवरूपाने मी अविनाश परमात्मा भासमान होतो. आता जीवाच्या रूपाने तू श्रीकृष्णच असतोस, हे बोलणे खरे मानले तर संसार पाशादी जे बंधन आहे ते तुलाच सांगतो असे म्हणावे लागेल.
अशी जर कल्पना करशील तर ती गोष्ट मात्र कधीच घडावयाची नाही. ज्याप्रमाणे शरीर चालवणारा प्राण असतो, पण त्याला काही शरीराच्या अवस्था लागत नाही. सूक्ष्म देहांमध्ये स्वयंभू असणारा जो जीव तो माझ्याच अंशाने प्रतिबिंबित झालेला आहे. त्याला बंधनाची भावना ही केवळ मिथ्या विटंबनाच भासते. घटाने पोकळी आवरलेली असते, त्याला घटाकाश असे म्हणतात. पण तो घट फुटून गेला तरी त्या आकाशाचा काही नाश होत नाही. त्याप्रमाणे मीही जीवात्म्यामध्ये अविनाश रूपाने असतो. डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य काही आकाशातून निघून त्या डबक्यात शिरत नाही. त्याप्रमाणे मीही जीवपणाला अलिप्त असतो. सूर्य डबक्यात प्रतिबिंबित झालेला दिसतो, त्याप्रमाणे सूक्ष्मदेहात माझा आभास होतो. तेथच्या मिथ्या भोगाच्या वेडाचे बंधन मला कसे लागणार? आता अधिक सांगावयाला नको. प्रतिबिंबाचे नाव जीव आणि मुख्य बिंब मी शिव हाच जीवाशिवाचा मुख्य उलगडा आहे. तलाव, विहिरी, ठिकठिकाणी डबकी यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडते, पण आकाशामध्ये पाहिले तर सूर्याची रूपे काही तितकी नसतात. त्याप्रमाणे एकाला अनेक रूप देणारे जे जीवत्व ते मिथ्या आहे हे लक्षात ठेव. भागवतातील मुख्य तत्व आणि ज्ञानाचे शुद्ध सत्व ते हेच. डबक्यात सूर्याचे प्रतिबिंब पडले म्हणजे ते हलते, ते निश्चळ आहे, ते गढूळ आहे इत्यादी जे खरोखर डबक्याचे गुण असतात तेच त्या प्रतिबिंबाच्या माथ्यावर लादले जातात. त्याप्रमाणे पाहावयास गेले तर शिवाला कधीच बाधकता नाही. हे खरोखर अविद्येचे कार्य असून ते जीवाच्या माथ्यावरच ठेवले जाते. म्हणून जीवभान हा निखालस मिथ्या आहे. त्याला विद्या आणि अविद्या याच खरोखर आपल्या कर्माप्रमाणे आणि गुणाप्रमाणे मुक्तपणा व बद्धपणा दाखवून देतात. त्या एका जीवभावालाच प्रस्तुत नित्यमुक्त आणि नित्यबद्ध या दोन अवस्था येथे विद्या व अविद्या याच दाखविण्याला कारणीभूत होतात. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये सूर्यबिंब प्रतिबिंबित झाले तर पाण्याची चंचलता किंवा स्थिरता या अवस्था त्या प्रतिबिंबालाच असतात. मूळच्या सूर्याला त्याची दादही नसते. किंवा ज्याप्रमाणे अंधारामध्ये असलेला काजवा कधी कल्पनातीत सुद्धा सूर्य पाहत नाही, त्याप्रमाणे जीवाची बद्धता किंवा मुक्तता परमात्म्याला मुळीच लागत नाही. पाण्यामध्ये आकाश बुडालेले दिसते, पण ते काही ओले होत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूप हेही अविद्येपासून अलिप्त राहून जसेच्या तसे असते. एक बद्ध आणि एक मुक्त हा जीवातलाच भास आहे, हेही मी सिद्ध करून दाखवतो. लक्ष देऊन ऐक. 1000 घागरींमध्ये पाणी भरले तर एकच सूर्य त्या घागरीमध्ये हजारो रूपांनी दिसतो, पण एका घागरीची अवस्था काही दुसऱ्या घागरीला लागू पडत नाही. त्यापैकी जी घागर हलत असते तेथील प्रतिबिंबही हलू लागते, पण दुसऱ्या घागरीत जे प्रतिबिंब निश्चळ राहिलेले असते ते काही हिच्यामुळे हलून लागत नाही. त्यातल्याच एखाद्या घागरीला दैवयोगाने लहानसे भोग पडले तर त्या घागरीतील पाणी गळून जाऊन तीत पडलेले प्रतिबिंबही आपल्या मूळच्या बिंबात मिळून जाते आणि बाकीची प्रतिबिंबे जशीच्या तशीच असतात. त्याप्रमाणे गुरुकृपेचा उदय झाला असता ज्याचा सूक्ष्मदेह विरून जातो त्याचे परमात्म्याशी ऐक्य घडते आणि बाकीचे बिचारे देहाच्या बंदीखान्यामध्ये पडून राहतात. हेच निरूपण पुढील श्लोकाच्या अनुरोधाने मोठ्या आनंदाने व आवडीने चांगली फोड करून मी सांगणार आहे. ह्याच प्रसंगारूप बद्धमुक्ताचे लक्षण सांगण्याविषयी तुझे जे प्रश्न आहेत त्यांचेच निरूपण करतो. हे दोघेही देहामध्ये असून त्यांचे धर्म स्वभावताच परस्पर विरुद्ध दिसतात, पण सदा सर्व काळ सुखी असतो आणि एक रात्रंदिवस दुःखच करीत असतो. असे यांचे दोन प्रकारचे दोन भेद आहेत. एक जीव ईश्वर भेद आणि एक जीवाजीवांमध्ये परस्पर भेद. याप्रमाणे बद्धमुक्ताचाही भेद निश्चित आहे. तुला प्रथमतः जीवेश्वराची कथा आणि त्यांच्यातील भेद सांगतो आणि मग जीवाच्या बद्धमुक्ततेची व्यवस्था स्पष्ट करून सांगेल. याप्रमाणे जीवेश्वरातील भेद 2.5 श्लोकांनी स्वतः नारायण सांगू लागले. हे उद्धवाचे मोठे भाग्य होय. सुपर्ण म्हणजे पक्षी, तो या वृक्षावरून त्या वृक्षावर जातो. त्याप्रमाणे देह धारण करणारा जीवही या देहातून त्या देहामध्ये जात असतो, म्हणून त्यालाही पक्षी असे म्हणतात. पक्षासारखीच यांची गती म्हणजे स्थिती असते. एक देह सोडून दुसऱ्या देहात ते जातात. पक्षी म्हणण्याचे कारण हे आहे. अशा प्रकारे आत्मा या देहातून भिन्न आहे त्याचे उपलक्षण सांगितले आणि
ओघानुसार देहात्मवादाचेही खंडन करून दाखवले. आत्मा हा देह कधीच घडावयाचे नाही. देहबुद्धी धरणे हे तर फारच वाईट, हे उद्धवाला मोठ्या प्रेमाने व निश्चयाने दाखवून देत आहे. देहबुद्धीच्या पोटामध्ये जन्ममरणाच्या कोटी भरलेल्या असतात. जीवशिवापणाने देहबुद्धीची गाठ पडल्यामुळेच स्वर्गाची आणि नरकाची यातायात. चित्स्वरूपाने दोघेही सारखेच आहेत. ते दुसऱ्यासारखे कधीच होत नाही. हे दोघे अनादि मित्र असून परस्परांचे जीवश्च कंठस्थ स्नेही आहेत. वेळ असो अवेळ असो ते एकमेकांपासून वेगळे होतच नाही. ते खेळीमेळीने, सख्यत्वाने व सरळपणाने एकत्र राहतात. प्रकाश दिव्याला निराळा ठेवत नाही किंवा दिवाही प्रकाशाला सोडून राहत नाही. त्याप्रमाणे जीवशिवांचा मेळा आपल्याच लीलेने आपणच एकत्र नांदत असतो. पहा, जीव ज्याची ज्याची इच्छा असते ते त्याच्या वासनेनुसार सर्व काही ईश्वर पुरवतो. त्याला नाही असे कधीच म्हणत नाही. अंतकाली जीव जे काय म्हणतो ते ईश्वर हवे तितके देऊ लागतो आणि ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीव सर्वांगाने वागत असतो. खरोखर ईश्वराची आज्ञा जीव सर्वस्वी मनोभावाने मान्य करतो. कधीही नाही होय म्हणत नाही. ही त्यांच्या मित्रत्वाची मोठी गोष्ट अपूर्व आहे. त्यांची मैत्री मोठ्या आश्चर्यकारक आहे. ईश्वर जशी प्रेरणा करतो तसे जीव करीत असतो. त्यापासून क्षणभरही ढळत नाही. जन्मल्या क्षणापासून जीव हा ईश्वराची आज्ञा शिरसावंद्य करत असतो. परस्परामध्ये सख्य असल्यामुळे ईश्वर हा जीवाचा सहाय्यकारी असतो. जीव अगदी अडल्यावेळी ईश्वराला धाव धाव म्हणतो तेव्हा तो तत्काळ धावून जाऊन जीवाची सुटका करतो. अशा प्रकारे शिवाच्या आज्ञेमध्ये जीव राहत असतो. जीव पण नाहीसे झाले म्हणजे तो शिवातच एकरूप होऊन जातो. तोही जीवाकरताच शिवपणा पत्करतो, नाहीतर तोही सोडूनच राहतो. असे यांचे मित्रत्व आहे. ते वाणीला कसे वर्णन करता येणार? उद्धवा यांच्या मैत्रीचे सौजन्य खरोखर जाणतो असा एक मीच. याप्रमाणे जीव हा ईश्वराच्या अधीन असल्याचे बरोबर सिद्ध करून दाखवले आणि त्यातच अनीश्वरवादाचे खंडनही दाखवून दिले. अनीश्वरवादाचे खंडन करताना पाखंड कर्माच्या बंडाचेही खंडन केले. कर्मपाखंडाच्या मतामध्ये ईश्वराचे अस्तित्व मानत नाही. ते ईश्वराच्या ठिकाणी चित्तधर्म आहेत असे म्हणतात. ईश्वर सहज चित्स्वरूप आहे हे सांगून त्याच्या चित्तधर्माचे निराकरण केले. अनेक प्रकारचे जे चिंतन त्यांचे नाव चित्त आणि उद्धवा चित्तापासून जो निश्चळपणा असतो ते चैतन्य शुद्ध चित्स्वरूप. कोणी धर्माचा विचार न करता ईश्वर मोक्षदाता आहे असे म्हणतात. ही पाखंडी भक्तांची गोष्ट होय. चिद्रूपाची सिद्धता करून ती खोडून काढली. टिळे माळा मुद्रा धारण करून जो संतांची निंदा करतो